2022 मधील जे कॅप राऊंड आणि मॉपअप राऊंड आहे त्याविषयी माहिती आलेली आहे. ती माहिती आपण बघणार आहोत. 3 फेब्रुवारी 2022 रोजीचं एक नोटीस समोर आलेली आहे mahacity.org वेबसाईटवरती. तर यामध्ये नेमकी काय सांगितलंय ती माहिती आपण बघणार आहोत. इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट अँड कॉलेजेस रिगार्डिंग कॅप अँड मॉपअप राऊंड. कॉलेज विद्यार्थी आणि कॉलेजकरिता कॅप राऊंड आणि मॉपअप राऊंडच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. पहिली सूचना आहे, द कॅन्डिडेट हु आर अलॉटेड अ सीट इन कॅप ऑब्लिक मॉपअप राउंड्स मस्ट रिपोर्ट टू द रिस्पेक्टिव्ह कॉलेज ॲज पर द शेड्यूल अलॉंग विथ ऑल ओरिजिनल सर्टिफिकेट अँड झेरॉक्स सेट विथ रिक्विजिट फी. ज्या विद्यार्थ्यांचं, याचा मराठीत अर्थ असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे कॅप राऊंडमध्ये, मॉपअप राऊंडमध्ये, त्या विद्यार्थ्यांनी जे कॉलेज भेटले त्या कॉलेजला विहित वेळेमध्ये, जो काही वेळ दिलेला आहे कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्याचा, त्या वेळेमध्ये जाऊन सर्व ओरिजिनल कागदपत्र, त्यांची जे काही झेरॉक्स आहे आणि जी काही फी आहे ती घेऊन दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहायचं, रिपोर्टिंग करायचं आहे. दुसरी जी महत्त्वाची सूचना सांगण्यात आलेली आहे, द सिलेक्शन इज प्रोव्हिजनल टू बी कन्फर्म सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ अ ओरिजिनल डॉक्युमेंट ॲट द टाइम ऑफ फिजिकल जॉईनिंग. हे जे काही विद्यार्थ्यांना यादीमध्ये नाव पाहायला भेटलेलं आहे ते प्रोव्हिजनल आहे, म्हणजे कच्चं आहे थोडक्यात. आणि ते तुम्हाला कन्फर्म करायचं असेल, पक्क करायचं असेल, तर त्याकरिता विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन सर्व ओरिजिनल कागदपत्र, झेरॉक्स, फी वगैरे घेऊन कॉलेजला जायचे आणि त्या ठिकाणी ॲडमिशन करायचे. त्या ठिकाणी तुमची जी पूर्ण प्रवेश प्रक्रिया आहे ती फायनल कन्फर्म होणार आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची सूचना आहे, कॅन्डिडेट रिपोर्टिंग इन द allotted college are eligible for subsequent rounds if they do not fill the retention form and provided that they are eligible as per the information brochure. आता या ठिकाणी ही जी तिसरी सूचना आहे ती ज्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज आता मिळालंय ते त्यांना नकोय पुढच्या राऊंडला जायचंय, तर त्याकरिता काय, तर त्या संदर्भात ही सूचना आहे तिसरी महत्त्वाची, का ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे आता कॅप राऊंडमध्ये किंवा मॉपअप राऊंडमध्ये, कॅन्डिडेट रिपोर्टिंग इन द अलॉटेड कॉलेज आर इलिजिबल, म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे ते कॉलेजला जातील, त्या ठिकाणी सर्व जी काही माहिती आहे ती पूर्ण करतील कॉलेजला जाऊन, आणि त्या ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणार नाही. स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर विद्यार्थ्यांनी भरला तर तो पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाही आहे, त्या कॉलेजला त्याचं ॲडमिशन कन्फर्म होतं. परंतु विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन जे काही माहिती आहे ती त्या ठिकाणी घ्यायची आहे. रिपोर्टिंग इन द अलॉटेड कॉलेज, रिपोर्ट करायचं आहे जे काही कॉलेज भेटले त्या कॉलेजला जाऊन, आणि त्यानंतर रिटेन्शन फॉर्म त्या ठिकाणी भरायचा नाही जर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये उतरायचे, पुढचं कॉलेज मिळवायचं असेल तर. प्रोव्हाइडेड दॅट दे आर इलिजिबल ॲज पर द इन्फॉर्मेशन ब्राउचर, आणि ते पात्र आहे, ही इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये जी काही सर्व माहिती दिली त्यानुसार पात्र असणं गरजेचं आहे. तर थोडक्यात काय, कॉलेजला जे कॉलेज भेटले त्या कॉलेजला जायचं, रिपोर्टिंग करायचं त्या कॉलेजला, आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म त्या ठिकाणी भरायचा नाही, आणि कॉलेज जी काही माहिती देईल त्या पद्धतीने सर्व सूचनांचं पालन जे आहे, जे राऊंडमध्ये सांगितलेल्या सूचनांचं पालन त्या ठिकाणी काटेकोरपणे करायचं. त्यानंतर ते विद्यार्थी पुढच्या राऊंडला जाऊ शकतील. त्या संदर्भात तुम्ही कॉलेजची सुद्धा मदत घेऊ शकतात. ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलाय त्या ठिकाणी जाऊन किंवा फोन त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित सर्व माहिती घ्यायची का कसं पुढच्या राऊंडला जाता येतं. परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर भरला तर त्याच कॉलेजला तुमचं ॲडमिशन फायनल होईल. त्यामुळे स्टेटस रिटेन्शन फॉर्म ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडला जायचे, पुढचं कॉलेज घ्यायचं असेल त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही. पुढची सूचना आहे चौथी, कॅन्डिडेट हू हॅव मेड मिस्टेक वाईल फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म. काही विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना चूक केलेली असेल, उदाहरणार्थ जेंडर, हिली एरिया, MKB, डिफेन्स, OCI, PIO, PWD, ऑर्फन कॅटेगरी मधील बदल असेल, क्लेम ऑफ 4.5, 4.7, 4.8 असे जर काही चूक केलेली असेल या पॉईंटच्या संदर्भात, शुड रिपोर्ट टू द अलॉटेड कॉलेज, त्यांनी जे काही कॉलेज भेटलेलं आहे त्या कॉलेजला जायचं आहे, अँड इन्फॉर्म द मिस्टेक डन टू द कॉलेज ॲडमिशन कमिटी, आणि जी काही तुमच्याकडून चूक झालेली आहे ती त्या कॉलेजच्या ॲडमिशन कमिटीला सांगायची आहे. कॉलेज ॲडमिशन कमिटी विल व्हेरीफाय ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऑफ द कॅन्डिडेट ॲज पर क्लेम कोटा इन द अलॉटमेंट लेटर, आणि मग कॉलेजची ॲडमिशन कमिटी तुम्ही जे काही रिझर्वेशन क्लेम केलेलं असेल किंवा जी काही तुम्हाला पाहिजे
ते तुम्ही मिळवायचं असेल तर तुम्हाला त्याकरिता ते सर्व ओरिजिनल कागदपत्र कॉलेजच्या ॲडमिशन कमिटीला दाखवावे लागणार आहे. They will report candidate not joined in the feedback module with appropriate reason with the original category or claim of the candidate. आणि जेव्हा विद्यार्थी कॉलेज ॲडमिशन कमिटी सर्व व्हेरीफाय करेल सर्व कागदपत्र ओरिजिनल कागदपत्र कॅन्डिडेटच्या क्लेमप्रमाणे त्याला जो काही कोटा पाहिजे अलॉटमेंट लेटरमधला देन दे विल म्हणजे कॉलेज ॲडमिशन कमिटी काय करणार आहे दे विल रिपोर्ट कॅन्डिडेटला रिपोर्ट करणार आहे नॉट जॉईंट इन द फीडबॅक मॉड्यूल विथ ॲप्रोप्रिएट रिझन आणि जे काही कारणं असणार आहे ते कारण त्या ठिकाणी दिले जाणार आहे विथ ओरिजिनल कॅटेगरी जी काही खरी कॅटेगरी असणार आहे त्यासोबत ऑर क्लेम ऑफ द कॅन्डिडेट किंवा विद्यार्थ्याचा जो काही क्लेम असणार आहे त्या संदर्भात. त्यानंतर 5वी सूचना आहे रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट हू will fail the reserve category candidate who will fail to submit requisite documents. जे रिझर्व कॅटेगरीतील विद्यार्थी आहे जसे की SC ST OBC NTA NTB NTC NTD किंवा इतर जे काही विद्यार्थी असतील मागासवर्गीय कॅटेगरीमधील किंवा रिझर्व बॅकवर्ड कॅटेगरी रिझर्व कॅटेगरी तुम्ही म्हणू शकता किंवा आता आपण ज्या कॅटेगरी सांगितल्या त्यामधील विद्यार्थी किंवा इतर जे काही रिझर्व कॅटेगरीमधील विद्यार्थी येत आहेत ते विद्यार्थी जर कागदपत्र जे महत्त्वाचे आहे ते सबमिट करू शकले नाही ॲज पर द रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी त्यांचे जे कॅटेगरीचे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते जर ते दाखवू शकले नाही विल नॉट बी अलॉटेड टू जॉईन तर त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं जाणार नाही. विल बी कन्सिडर ॲज अ ओपन कॅटेगरी त्यांना ओपन कॅटेगरी म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे ऑर चेंज रिझर्व कॅटेगरी फॉर फर्दर राऊंड किंवा पुढच्या राऊंडकरिता कॅटेगरी जी आहे ती बदलून दिली जाऊ शकते. चेंज द रिझर्व कॅटेगरी फॉर फर्दर राऊंड जी रिझर्व कॅटेगरी आहे ती चेंज करून दिली जाईल पुढच्या राऊंडकरिता. सच अ कॅन्डिडेट विल बी कन्सिडर फॉर द सिलेक्शन इन द सबसिक्वेंट राऊंड ऑन अवेलेबल सीट ॲज पर द मेरिट अँड प्रेफरन्स फिल्ड बाय द देम. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना मग ती कॅटेगरी रिझर्व कॅटेगरी बदलून दिली जाईल आणि मग त्यांना परत पुढच्या राऊंडमध्ये उतरावं लागेल आणि मेरिटनुसार त्यांनी जे काही प्रेफरन्स दिलेले आहे त्यानुसार त्यांना पुढचं कॉलेज भेटेल किंवा भेटणार नाही जे काही होईल ते पुढच्या राऊंडमध्ये होईल. सब्जेक्ट टू fulfilling the eligibility criteria of a open category change reserve category provided he she fulfill the eligibility criteria of NEET UG 2021. तर यामध्ये जी काही पात्रता असणारी ओपन कॅटेगरीची किंवा रिझर्व कॅटेगरीची ती त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे. त्यानंतर 6वी सूचना आहे द करेक्टेड क्लेम ऑफ द कॅन्डिडेट विल बी चेंज इन द नेक्स्ट राऊंड इफ ही शी इलिजिबल. जो काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून काही चूक झालेली असेल ती त्यांनी परत दुरुस्त करून घेतली तर त्या विद्यार्थ्यांनी ती जर बदलली तर हा जो चेंज आहे तो नेक्स्ट राऊंड करिता ते पात्र असणार आहे. म्हणजे आता चूक झालेली असेल ती आता बदलून घ्यायची आणि मग पुढच्या राऊंड करिता ते विद्यार्थी पात्र असू शकतील. कॅन्डिडेट इज requested to ensure that he she is issued a system generated receipt acknowledgement by the college where he she is taking admission. विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करण्यात येत आहे का त्यांनी जे काही त्यांना मिळालेलं जे काही रिसीट आहे किंवा ॲक्नॉलेजमेंट आहे बाय द कॉलेज वेअर शी इज टेकिंग ॲडमिशन तर त्या ठिकाणी ते कॉलेज जे ॲडमिशन त्यांना रिसीट मिळालेलं आहे ते त्यांनी त्यांच्यासोबत ठेवायचं आहे ॲडमिशन घेत असताना. बाय द वेअर ही शी टेकिंग ॲडमिशन त्यांना ज्या ठिकाणी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे त्या ठिकाणी ते सोबत ठेवायचं इथे. पुढची सूचना आहे इफ द कॅन्डिडेट फेल टू जॉईन रिपोर्ट विदिन प्रिस्क्राईब पिरियड. विद्यार्थी जे आहे ते विद्यार्थी त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यामध्ये जर फेल झाले त्या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये ते जाऊ शकले नाही रिपोर्ट केला नाही तर ही शी विल कन्सिडर ॲज अ नॉट जॉईन तर त्या विद्यार्थ्यांना नॉट जॉईन म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे. विल नॉट बी कन्सिडर फॉर फर्दर कॅप राऊंड आणि त्यांना पुढच्या कॅप राऊंडमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही ते पुढच्या राऊंड करता पात्र नाही. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं असेल त्यांनी कॉलेजला जाऊन रिपोर्ट करणं ही पहिली त्यांची जबाबदारी.
तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा, तिथे ॲडमिशन घ्यायचं नसेल, पुढच्या राऊंडला जायचं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही. आणि जे विद्यार्थी त्या कॉलेजला जाऊन त्यांना कॉलेज आता भेटले आणि ते जर कॉलेजला गेले नाही तर त्यांना नॉट जॉईन असा शेरा मिळेल आणि ते पुढच्या राऊंडला पात्र राहणार नाही. पुढची सूचना शेवटची, ऑल कॉलेजेस आर स्ट्रिक्टली इन्फॉर्म दॅट दे शुड अपडेट कॅन्डिडेट जॉईनिंग स्टेटस इन द फीडबॅक मॉड्यूल ॲज सून ॲज रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट फिजिकली रिपोर्ट टू युअर कॉलेज. तर सर्व कॉलेजला एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का विद्यार्थ्यांनी का ॲडमिशन घेतलं का त्यांनी लगेच कॉलेजचा जो काही फीडबॅक मॉड्यूल आहे वेबसाईटवरती ही माहिती त्या विद्यार्थ्याची लगेच भरायची, त्याचं स्टेटस जे काय आहे ते लगेच त्या ठिकाणी फिलअप करायची. ही सर्व माहिती अधिकृत माहिती जे IAS अधिकारी आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट महाराष्ट्र सेलचे त्यांच्याकडून ही सर्व अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. अशीच पुढची देखील जे नवीन BAMS BAMS BHMS BMS BSc नर्सिंग नवीन जे कॉलेज ॲड झालेले आहे त्याची देखील माहिती आपण उद्या बघणार आहोत.